साधारणपणे अर्ध्या तासानं सुमेधा परत आली तेव्हा विक्रांत पहिला बनवलेला पेगच संपवत होता. त्यानं पाहिलं सुमेधानं साडी बदलली होती, चेहऱ्यावर हलकासा मेकअपही केला होता आणि नुकत्याच लावलेल्या सेंटचा ताजा सुगंधही येत होता. बोर तर नाही ना झालात, असं म्हणत ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. नाही नाही. कसला विचार करत होतात? प्रेमचा. ती पोकळी तर आता भरून येऊ शकत नाही. मी असंही म्हणू शकत नाही की आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी माझा खांदा हजर आहे. आसवं गाळत बसणं हा माझा स्वभाव नाही, हे तुला माहिती आहे. हो, ती आतल्या आत गिळत राहणं हा तुमचा स्वभाव आहे, हेही मला माहिती आहे. तू इथे केव्हापासून आहेस? सफाईने विषय बदलत विक्रांतने विचारलं. 8 वर्ष झाली असतील. नोकरीसाठी हीच जागा तू का निवडली? ती एक वेगळीच कथा आहे, पुन्हा सांगीन कधीतरी. मी दिशाला सिमल्याला शाळेत दाखल करण्यासाठी आले होते. तशा दिल्लीतही चांगल्या शाळा आहेत, पण दिशा सिमल्याच्या शाळेत आहे. हो. कोणत्या क्लासमध्ये? आता 12वीला आहे ती. पुढच्या वर्षी कॉलेजला जाईल. आता खूप मोठी झाली असेल ना? जवळजवळ माझ्या उंचीला आली आहे. नाक आणि कपाळ तुमच्यासारखं आहे, रंग आणि डोळे माझ्यासारखे. म्हणजे खूपच सुंदर असणार. खूपच. अभ्यासात कशी आहे? पहिल्या नंबरात तर नाही, पण क्लासमध्ये नेहमी 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर असते. तुमच्याप्रमाणेच जिद्दी स्वभावाची आहे. मी जिद्दी आहे, तुम्हाला माहिती नाही? सुमेधानं त्याच्याकडे रोखून पाहत उलटं विचारलं. खरं सांगायचं तर मी केवळ व्यवसाय वाढवण्याशिवाय इतर कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नाही दिलं. कधी स्वतःच्या गुणदोषांचंही निरीक्षण नाही केलं. बिझनेस एक स्पर्धा आहे, एक शर्यत आहे, एवढंच मला समजत होतं. आणि जो ह्या शर्यतीत भाग घेतो त्याला पहिला येण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी तो आपल्या आजूबाजूच्या इतर गोष्टींनाही विसरू शकतो. तू स्वतःबद्दल बोलतेस? नाही. सुमेधा, मी इथे थांबावं अशी तुझी इच्छा होती आणि का कोण जाणे तुझ्या इच्छेचं उल्लंघन करावं असं मला वाटलं नाही. मी थांबलो. खरं तर तिकडे माझा बिझनेस माझी वाट बघतोय आणि तरीही माझ्या इच्छेला मान दिल्याबद्दल मी खरोखर तुमची आभारी आहे. म्हणूनच मला तुला एक सांगायचं आहे. आपण आपला भूतकाळ पुन्हा उकरत बसावं असं मला वाटत नाही. तुझ्या माझ्याबद्दलच्या खूपशा तक्रारी असतील याची मला कल्पना आहे. सगळ्यात मोठी तक्रार मी तुला डायव्होर्स का दिला होता ही असेल. नाही, माझी अशी कसलीही तक्रार नाही आहे. सुमेधा म्हणाली आणि नकळत तिचा हात आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला. तिच्या कृतीनं विक्रांतचंही लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं आणि आत्ता पहिल्यांदा त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं. खरं तर यापूर्वीच ती गोष्ट तिच्या लक्षात यायला हवी होती. पण अचानक सुमेधाला तिथे बघून तो इतका बावरला होता की एवढा वेळ ती त्याच्याबरोबर असूनही तिच्याकडे सरळ नजरेनं पाहण्याचं धाडस त्याला झालं नव्हतं. कदाचित तिच्याकडे निरखून पाहणं तिला आवडणार नाही अशी ही भीती कुठेतरी त्याच्या मनात असावी. आताही तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून तो काहीसा चक्रावल्यासारखा झाला. तू मंगळसूत्र घातलंयस? हो, हे तुम्हीच दिलं होतं. पण मंगळसूत्र तर विवाहित बायका घालतात. मी अविवाहित नाहीच आहे. पण तू विवाहित सुद्धा नाही आहेस असं तुम्ही समजताय. तुम्ही मला सोडलं होतं, पण मी आजपर्यंत तुम्हाला सोडलेलं नाही. तू दुसरा विवाह करण्याचा प्रयत्न नाही केलास? का करावा? सुमेधाने उलट प्रश्न केला. का म्हणजे काय? तू तरुण होतीस, सुंदर होतीस. खरं तर आज 10 वर्षांनंतरही तू 30 वर्षांची सुमेधा आहेस. या मधल्या 10 वर्षांचा कसलाही परिणाम तुझ्या सौंदर्यावर झालेला नाही. मला खरोखर नवल वाटतंय की तू तुझं तारुण्य आणि शरीर कसं काय एवढं फिट ठेवलंय. हा इथल्या वातावरणाचा प्रभाव आहे. सुमेधा काहीसा हसून म्हणाली. तुम्हाला गंमत सांगते, मी जेव्हा दिशाला भेटायला जाते ना तेव्हा तिच्या मैत्रिणींचा विश्वासच बसत नाही की मी तिची आई आहे.
त्या समजतात मी तिची मोठी बहीण आहे. हे तर मी दिशाला न बघताही सांगू शकतो. थँक्स. सुमेधानं मंगळसूत्रावरचा आपला हात बाजूला केला. मग रिकाम्या झालेल्या ग्लासकडे बघत म्हणाली, तुमचा ग्लास रिकामा आहे? मी चवीने पिणारा माणूस आहे. एक मात्र खरं, तू म्हणालीस त्याप्रमाणे खरोखरच इथे एक प्रकारची मनाला समाधान देणारी शांती आहे. म्हणूनच आज व्हिस्कीचा आधार घ्यावासा वाटत नाही. वास्तविक प्रेमच्या मृत्यूचं दुःख विसरण्यासाठी मी कितीतरी पेग प्यायला हवे होते. बघा, लगेच तुम्हाला फरक जाणवायला लागला की नाही? मी तर म्हणेन तुम्ही केवळ आठवडाभर जरी इथे राहिलात तरी तुमच्यात आमूलाग्र बदल होईल. एक नवीन विक्रांत बनून तुम्ही परत जाल. एक आठवडा? आणि तिकडे माझ्या बिझनेसचं काय होईल? किती वर्षांपासून तुम्ही बिझनेस करताय? नोकरीसाठी मुंबईहून दिल्लीला आलो तेव्हा मी केवळ 20 वर्षांचा होतो. 4-5 वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून बिझनेस सुरू केला होता. त्या हिशोबानं पाहिलं तर 20 वर्ष झाली असतील. आणि ही 20 वर्ष तुम्ही अथक मेहनत करत राहिलात. म्हणूनच म्हणते आता तुम्हाला विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. बिझनेस वाढवण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे वयाच्या आधीच तुम्ही थकले आहात. पैसा मिळवणं हेच एकमेव ध्येय समोर ठेवल्यामुळे या क्षणी तुम्ही एकाकी पडलेले आहात. पैशाशिवाय तुमच्याजवळ दुसरं कोणीच नाही. कशावरून? तुला काय माहिती आहे? विक्रांतने कपाळावर आठ्या घालत विचारलं. सगळं काही, सुमेधा शांत स्वरात म्हणाली. याचा अर्थ तू माझी खडानखडा बातमी काढत होतीस. का काढू नये? मी तुम्हाला माझ्या आयुष्यातनं बाजूला केलेलं नव्हतं. तुम्ही मला आपल्या आयुष्यातनं दूर केलं होतं. आणि मी मात्र शेवटच्या दिवसापर्यंत ती सगळी चेष्टाच आहे असं समजत राहिले. तुम्ही खरोखर गंभीर आहात हे मला माहिती नव्हतं. असतं तर मी डायव्होर्सच्या पेपर्सवर कधीच सही केली नसती. विवाह एक अतूट बंधन आहे. केवळ 2 शरीरांचा मिलाफच नाही तर 2 आत्म्यांचं मिलनसुद्धा नाही. आणि केवळ मुलांना जन्म देणंच नाही तर एक ते पवित्र बंधन आहे. आणि हे बंधन केवळ कागदावर सही केल्यानं तुटू शकत नाही. मंगळसूत्र ही या बंधनाची खूण आहे जी आजही माझ्या गळ्यात आहे. मी कुमारिका नाही आणि स्वतःला घटस्फोटिताही समजत नाही. केवळ वेगळं राहणं समजते. आपण काही वर्षांसाठी वेगळे झालोत एवढंच. तू तर असं बोलतेस की जसं काही आपण पुन्हा एकत्र येणार आहोत. त्याच आशेवर तर मी जिवंत आहे. मी तुझ्याशी तशा पद्धतीनं वागूनही तू मला विसरू शकलेली नाहीस. स्त्री आणि पुरुषात हाच तर फरक आहे. पुरुष कुठलंही नातं, मग ते आईवडिलांचं असो, भाऊ बहिणीचं असो, मित्रांचं असो की पत्नीचं असो, अगदी सहजपणे तोडून टाकू शकतो. बाळाची नाळ कापून टाकावी इतक्या सहजपणे. पण स्त्रीला ते शक्य होत नाही, कारण तिने जपलेलं नातं पार तिच्या अंतःकरणाशी जोडलं गेलेलं असतं. ते एवढ्या सहजासहजी तिला नाही तोडता येत. तुमच्या दृष्टीनं नसलं तरी माझ्या दृष्टीनं असलेलं आपलं हे नातं म्हणूनच मला तोडता आलेलं नाही. विक्रांत बराच वेळ काही बोलला नाही. सुमेधाही जणू आपल्या विचारात हरवून गेली होती. काही वेळानं त्या शांततेचा भंग करत विक्रांतनीच विचारलं, तू दिल्ली का सोडलंस? लोकांच्या तोंडाला मला हात लावता येत नव्हता म्हणून. त्या मिसेस चावला नावाच्या बाईला तर मी कधीच विसरू शकणार नाही. आयुष्यभर तिला क्षमाही करू शकणार नाही. तिनेच मला चुकीचा मार्ग दाखवला होता. म्हणजे दोष तुझा होता हे तुलाही मान्य आहे तर? दोष नसता तरी देखील मी तो मान्य केला असता. पती पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरनं धुसफूस होते, कधी कधी भांडणही होतं. पण घटस्फोट? मी घटस्फोटाच्या विरुद्ध आहे. पण मिसेस चावलानी मला चुकीचा सल्ला दिला आणि मीही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि मग तीच मिसेस चावला माझी टर उडवायला लागली. नको नको त्या अफवा पसरवायला लागली. तिथे राहणं मला असह्य झालं.
तुम्ही दिलेला फ्लॅट मी विकून टाकला, आलेले 3 लाख रुपये एका बँकेत ठेवले, त्याचं दरमहा व्याज मला मिळतं, माझा पगारही आहे. दिशाला मी सिमल्याच्या शाळेत दाखल केलं, शाळेच्याच हॉस्टेलमध्ये तिची सोय केली आणि मी इथे आले. सुमेधा, या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी का तुम्हाला थांबवून घेतलंय? नाही हो, तसा विचारसुद्धा माझ्या मनात नव्हता. मग त्या जुन्या कटू आठवणी पुन्हा पुन्हा का काढतीयस? आजची ही संध्याकाळ एकमेकांची उणीदुणी काढायची नाही. माझ्या एका फार जिवलग मित्राचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने मी आधीच खूप बेचैन झालो आहे. त्याच्याविषयी विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा असं मला वाटत नाही. पण तुझं बोलणं त्याच्या आठवणीपेक्षा अधिक क्लेशकारक आहे. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मी पुन्हा हा विषय काढणार नाही. पुन्हा काही वेळ खोलीत नीरव शांतता पसरली. सेंटचा सुगंध आणि व्हिस्कीचा तीव्र गंध दोन्हीही खोलीत पसरलेला होता. ही शांतता अगदीच असह्य झाली तसा विक्रांतच या शांततेचा भंग करत म्हणाला, इथे पाहण्यासारखं काय काय आहे? अगदी आवर्जून पाहावं असं इथे फारसं काही नाही आहे. हे तसं छोटंसं गाव आहे. टुरिस्ट इथे येतात पण अगदी अल्पसंख्येनं. गावात थोडीफार दुकानं आहेत ज्याला तुम्ही बाजार म्हणू शकता. इथे आजूबाजूला डोंगर दऱ्या भरपूर आहेत, तेव्हा एखादा धबधबा वगैरे नाही आहे. मग पाहण्यासारखं आहे काय? तसं काहीच नाही आहे. हां, पण तुम्हाला लाँग ड्राईव्ह वगैरे करायचं असेल तर एक छानसा रस्ता मात्र आहे. हा रस्ता सरळ मंकी पॉईंटपर्यंत जातो, पण पॉईंटवर जाण्यासाठी मात्र तुम्हाला कार खालीच सोडून डोंगर चढायला लागतो. मंकी पॉईंट? माकडं वगैरे खूप आहेत का तिथे? हो, खूप आहेत. आणखी? बस. तसं इथलं सगळ्यात मोठं सौंदर्य म्हणजे इथली हवीशी वाटणारी शांतता, मनाला मोहून टाकणारी, स्वतःचा मीपणा विसरायला लावणारी. त्याच्या व्यतिरिक्त रात्री इथून चंडीगड शहरातल्या दिव्यांचा झगमगाट बघण्यासारखा असतो. काळोख्या रात्रीवर जणू दिव्यांची रांगोळी काढल्यासारखी वाटते. आणि आभाळ स्वच्छ असेल तर चंडीगडप्रमाणे सिमल्यातल्या दिव्यांची रोषणाईही दिसू शकते. आत्ता दिसू शकेल? थोडं दूर जावं लागेल. मग आज नको, उद्या रात्री जाऊ. याचा अर्थ तुम्ही थांबताय. खरं तर प्रेमचं दुःख विसरण्यासाठी मला परत जायला हवं होतं, म्हणजे स्वतःला कामात बुडवून घेता आलं असतं. पण का कोण जाणे, माझ्या थकलेल्या मनाला हवी असणारी शांती इथे मिळू शकते असं वाटायला लागलं. बघा, मी म्हणाले नव्हते? सुमेधा उल्लसित चेहऱ्यानं म्हणाली. फार नाही, 1 आठवडा जरी तुम्ही इथे राहिलात ना, तरी तुमच्या मनावर मेंदूवर जी मरगळ साठली आहे ना ती दूर होईल. तुझी ड्युटीची वेळ काय आहे? सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. पण मी सुट्टी घेऊ शकते. नाही, नको. मी जर इथे राहायचं ठरवलं तर दिवसभर छानपैकी झोप काढणार. माझं मनच नाही तर शरीरसुद्धा थकलंय. सिमरन गेल्यानंतर स्वतःला मी जास्तच कामात बुडवून घेतलं होतं, कारण त्याशिवाय करण्यासारखं माझ्याकडे दुसरं काही उरलंच नव्हतं. ही वेळ सिमरनविषयी आणखीन काही विचारण्याची, बोलण्याची नाही आहे याची सुमेधाला जाणीव होती. सिमरनची जखम पुन्हा उकरली गेली तर विक्रांत आपला तोल हरवून बसेल आणि पुन्हा बेदम प्यायला लागेल अशी भीती तिला वाटत होती. म्हणूनच विषय बदलण्यासाठी ती स्वतःच्या कामाविषयी सांगू लागली. माझं काम म्हटलं तर तसं फारसं अवघड नाही आहे. मी जास्तीत जास्त वेळ पेशंटच्या सहवासातच असते. त्यांच्याशी गप्पा मारते, त्यांची पत्रं लिहून देते, त्यांच्या आयुष्यातल्या कडूगोड आठवणी ऐकते आणि लवकरच ते ह्या आजारातून बरे होऊन आपल्या घरी जातील असा त्यांना दिलासा देते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव बघताना मला एक प्रकारची विलक्षण शांती मिळते. खरं? विक्रांत तिच्याकडे काहीशा कौतुक भरल्या नजरेनं पाहत म्हणाला. मला कल्पना नव्हती की अशा प्रकारचं आयुष्य जगतानाही त्यातून तू हवी असणारी शांती शोधत असतेस. खरं तर आपल्याला हवी असणारी शांती आपल्याच मनाच्या तळाशी लपलेली असते
आणि ती तू शोधून काढली आहेस? हो. इथे येऊन तुला किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. आणि ही नोकरी तुला कशी मिळाली? डॉक्टर रमेश आहुजांच्यामुळे. त्यांनीच माझी शिफारस केली होती. मग ड्युटी संपल्यानंतरचा वेळ तू कसा घालवतेस? इथे काम करणाऱ्या डॉक्टरांनी ना एक छोटासा ग्रुप बनवला आहे, सोशल क्लबसारखा. जेव्हा सवड असेल तेव्हा, बहुतेक संध्याकाळच्याच वेळेला, सगळे डॉक्टर आपल्या पत्नींसह एकत्र येतात. मग कोणी आपल्या डॉक्टरकी पेशातले अनुभव सांगतात, कोणी जोक्स सांगतं, कोणी एखाद्या पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचं वर्णन सांगतं. कधीकधी एखाद्यामध्ये असलेली कला सादर केली जाते. वेळ मजेत जातो अगदी. खूप छोटीशी दुनिया इथली. माझी दुनिया ही अशी छोटी असती तर. नकळत विक्रांतनं एक सुस्कारा सोडला. पण तुम्ही तर आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवत चाललाय. आज 4 शहरात आहे, एक दिवस 6 शहरात असेल. माणसाने नेहमी महत्त्वाकांक्षी असावं. ते तर तुम्ही सुरुवातीपासून आहातच. त्यासाठी किती संघर्ष केलाय तुम्ही. कारण आपलं आयुष्य हाच एक संघर्ष आहे, एक आव्हान आहे. जी माणसं हे आव्हान स्वीकारतात ते मग कामाशिवाय इतर कुठल्याच गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यांचं लक्ष केवळ लक्ष्य साधण्यावरच असतं. मान्य आहे. पण मला सांगा, पैसा माणसाला सगळं समाधान देतो? प्रामाणिकपणे सांगायचं तर नाही. मग तुम्ही जीवाचा एवढा आटापिटा का करताय? मन आणि मेंदू दोन्हीही गुंतून राहावं म्हणून. हा वाद न संपणार आहे याची जाणीव होऊन सुमेधानं विषय बदलला. उद्या संध्याकाळी आपण मंकी पॉईंट पाहायला जाऊ. येणार ना? तू घेऊन जाणार असशील तर नक्की ये. तिथून चंदीगडचं दृश्य फार छान दिसतं. वा, हे बरं आहे तुझं. एकीकडे शहरी जीवनापासनं तुम्हाला दूर ठेवायला बघतीयस आणि दुसरीकडे शहराची आठवण करून देतीयस. सॉरी. तसं असेल तर आपण चंदीगड पाहायचं नाही. मंकी पॉईंटवरची फक्त माकडंच पाहू, ओके? असं म्हणत सुमेधा खळखळून हसली. हसताना तिचे पांढरे शुभ्र एका ओळीत असलेले दात विलक्षण मोहक वाटले विक्रांतला. सुमेधा, हां? प्रेम अतिशय शांतपणे मृत्यूला सामोरा गेला होता. सुमेधाविषयी मनात आलेला विचार बाजूला करण्याच्या हेतूनं विक्रांतने पुन्हा प्रेमचा विषय काढला. हो, त्याला त्याची चाहूल लागलेली असावी, म्हणूनच त्यांनी तुम्हाला आणि आपल्या भावाला तार करायला सांगितलं होतं. कॅन्सरचा रोगी तसा रोजच कणाकणानं मरत असतो. म्हणूनच प्रत्यक्षात जेव्हा खरोखर मृत्यू समोर येऊन उभा राहतो तेव्हा आपण मरतोत याचाही त्याला पत्ता लागत नाही. एका दृष्टीने हे शांतपणे आलेलं मरणच, नाही का? माझ्याविषयी तो काय बोलायचा? तो नेहमीच तुमच्याविषयी बोलत राहायचा. तुमच्याविषयी त्याच्या मनात खूप आदरभाव होता. तो नेहमी तुमची प्रशंसा करायचा. आपल्यासारख्या एक साधारण क्लार्क असलेल्या माणसाला तुम्ही कसं ब्रँच मॅनेजर केलं हे सांगत राहायचा. त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांचं आता काय होणार? त्याची मुलं तर अजून खूप लहान आहेत. हो ना, मोठा मुलगा आत्ता कुठे 14 वर्षांचा आहे. प्रेमचं हे काय वय होतं का जाण्याचं? केवळ 40शीचा होता तो. अशा वयात माणसाला मृत्यू का येतो कुणास ठाऊक. विक्रांतने ग्लास रिकामा केला, टिपॉयवर ठेवला. काही खायला घेऊन येऊ का? तुमच्यासाठी मी कबाब बनवलेत. नको, भूक नाही आहे. किती वाजले? 8:30. आपल्या रिस्टवॉचमध्ये बघत सुमेधा म्हणाली. फक्त? मला तर वाटलं होतं निम्मी रात्र उलटली आहे. छोट्याशा गावात नेहमी असंच होतं. शहरासारखी वर्दळ नसते ना, म्हणून. हां, बरोबर आहे. एवढ्या लांबचा प्रवास, तोही कारनी करून, तुम्ही थकला असाल ना? छे ग, तुला माहिती आहे कारने मी कितीतरी वेळा दिल्ली ते मुंबईचा प्रवास केला आहे. पण शारीरिकदृष्ट्या नसलो तरी मानसिकदृष्ट्या या प्रवासानं मला थकायला झालं होतं. काल संध्याकाळी मन फार उदास झालं होतं. क्लबमध्ये किंवा एखाद्या मित्राकडेही जावंसं वाटत नव्हतं.
राहून राहून मनात येत होतं काहीतरी विचित्र घडणार आहे. घरी गेलो तर काशीरामने तार हातात ठेवली. काशीराम अजूनही आहे? सुमेधाने विचारलं. विक्रांतनं होकारार्थी मान डोलावली. माझी कधी आठवण काढतो? मनातल्या मनात नक्की काढत असेल. पण तुला माहिती आहे माझ्याशी कामाव्यतिरिक्त तर दुसरं काही बोलतच नाही. अर्थात मनातून तो माझ्याविषयी फार हळवा आहे, फार काळजी घेतो माझी. माझ्यापेक्षा काशीराम जास्त भाग्यशाली आहे म्हणायचा. एवढी वर्ष तुमच्याजवळ तुमच्या सहवासात राहतोय तो. सुमेधानं एक हलकाच निश्वास सोडला. विक्रांत काहीही न बोलता समोरच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या अंधाऱ्या तुकड्याकडे पाहत राहिला. श्रोते हो, हा होता तिसरा भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा. चौथा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.